नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्य स्तर क्रमांक 14 हा आपण पाहणार आहोत। या स्तरामध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे योग्य गतीने विरामचिन्हासह आणि आरोह अवरोहासह वाचणे हा स्तर आपण पाहणार आहोत। स्तर साध्य करण्यासाठी शिक्षकांना येणाऱ्या समस्या याच्यामध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे योग्य गतीने आणि विरामचिन्हासह आणि आरोह अवरोहासह वाचणे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे आणि हे साध्य करताना अनेक आव्हाने येतात, यांचे निराकरण करणे आवश्यक आहे। हा स्तर मुलांना सहज आणि आनंददायी पद्धतीने शिकवण्यासाठी कृती मालिका वर्गात कशी राबवता येईल हे आज आपण पाहूया। शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांची वाचनाची गती मंद असणे, अपरिचित शब्दांची भीती वाटणे, विरामचिन्हाचा योग्य वापर न जमणे, आरोह अवरोह साधण्यात अडचण येणे, नियमित सरावाचा अभाव आणि वाचनावेळी एकाग्रतेची कमी पातळी अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात। त्यापैकी एक म्हणजे अपरिचित मजकुरातील नवीन शब्द वाचताना अडखळतो का, त्यासाठी आपल्याला खेळाद्वारे ही समस्या सोडवता येईल। आता नवीन शब्दांचा शब्दकोश खेळ। शिक्षक काही अपरिचित शब्द कार्ड लिहून मुलांना एका मागोमाग वाचायला सांगतील। शब्दांचा अर्थ, चित्र, हालचाल करून समजवतील। आता हा नवीन शब्दांचा शब्दकोश खेळ, या खेळाची कृती आणि उद्देश आपण समजून घेऊया। याच्यामध्ये अपरिचित शब्द ओळखणे, उच्चार व अर्थ समजणे। आपल्याला ह्या खेळ कृतीसाठी साहित्य लागणार आहेत। शब्द कार्ड, हालचाल कृती चित्रे। यासाठी कृती काय करावी लागेल तर शिक्षकांनी चित्र शब्द कार्ड दाखवावे आणि ते मुले वाचतील। चित्र हालचाल करून अर्थ स्पष्ट करून आपल्याला दाखवावं लागेल। आता उदाहरण घेऊया आपण एक उदाहरण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय। शब्द आहे गाठोडे। मग या गाठोड्याचं काय करायचं, शिक्षक खांद्यावर ओझे घेण्याची हालचाल करून दाखवतील आणि त्याचं जे चित्र आहे बघा, असं कार्ड आहे बघा ते गाठोड्याचं, ते शब्द कार्ड दाखवतील आणि ते विद्यार्थी ते चित्र बघतील आणि शब्दावरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून वाक्य फळ्यावर आपण लिहावीत। शेतकरी गाठोडे घेऊन घरी गेला, हे आपण फळ्यावर लिहिल्यानंतर शिक्षकांनी वाक्य वाचन करून दाखवावे व त्याचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घ्यावे। पुढचा शब्द बघा, शब्द आहे पतंग। आता कृती काय करायची आहे, शिक्षक दोरी धरून आकाशात पतंग उडवण्याची हालचाल करून दाखवतील आणि मग तो चित्र आपण कसं दाखवायचं आहे, असं चित्र दाखवायचे की आकाशात रंगीबिरंगी पतंगाचे चित्र आपण त्याला दाखवायचे आहे आणि त्या शब्दावरनं अर्थपूर्ण वाक्य तयार करून वाक्य फळ्यावर लिहावीत। मग वाक्य काय तयार होईल, मोहन आकाशात पतंग उडवतो। अशा पद्धतीने हे फळ्यावर लिहिल्यानंतर शिक्षकांनी ते आधी वाचून दाखवावे, त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ते वाक्य वाचून घ्यावे। आता पुढचा शब्द बघा, पुढचा शब्द आहे टोपली। मग यामध्ये काय करणार शिक्षक, पुन्हा काय करणार, कृती काय करणार, शिक्षक हातात टोपली घेऊन काही वस्तू ठेवण्याची हालचाल करतात आणि चित्र असं दाखवायचं की त्या चित्रामध्ये एक मुलगी त्या टोपलीमध्ये फळं ठेवते आहे, असं चित्र आपण त्याला दाखवायचं आहे आणि त्याचं शब्द कार्ड सुद्धा आपण त्याला समोर दाखवायचं आहे आणि त्यानंतर ते जे काही वाक्य तयार होईल ते वाक्य आपण फळ्यावर लिहायचं आहे। सीमा टोपलीत सफरचंद ठेवते आणि मग शिक्षकांनी काय करायचं, ते वाचून दाखवायचं आणि ते विद्यार्थ्यांकडनं ते वाचन करून घ्यायचं आहे। ह्या कृतीनुसार विद्यार्थ्यांचा सहभाग काय राहील, मग एक विद्यार्थी वाचतो, दुसरा अर्थ सांगतो आणि तिसरा वाक्यात वापर करतो। अशा उपक्रमातून नवीन शब्दांचा शब्दकोश खेळ घेऊन वाचन स्तर आपल्याला वाढवता येईल। मग ह्या कृतीचं मूल्यांकन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर योग्य उच्चार झाला का, अर्थ समजला का, वाक्यात वापरला का, हे आपल्याला ते पडताळून पाहता येईल। आता बघा पुढील समस्या आपण कोणती ते पाहूया। वाक्य वाचताना योग्य ठिकाणी थांबत नाही का, म्हणजे विरामचिन्हाकडे दुर्लक्ष करतो का, यासाठी विरामचिन्ह ओळख खेळ घेता येईल। मजकुरातील वेगवेगळी चिन्हे रंगीत पेनने दाखवून वाचताना थांबवण्याचा सराव। उदाहरणार्थ मजकुरात पूर्णविराम जर आला तर त्याला लाल रंगाने आपण ते दर्शवायचं आहे आणि स्वल्पविराम आला तर त्याला हिरव्या रंगाने आपण दर्शवायचं आहे
आणि प्रश्नचिन्ह जर आला तर निळ्या रंगाने ते दर्शवायचं आहे. आणि मग वाचताना पूर्णविराम आल्यावरती आपण काय करणार? टाळी वाजवणार. स्वल्पविराम आल्यावरती हात वरती करणार आणि प्रश्नचिन्ह आल्यावरती अशा पद्धतीने आपण त्याला ती कृती करून आपण ती दाखवायची आहे. आता आपण काय करणार? एक उदाहरण त्याला फळ्यावर लिहून दाखवायचं आहे त्याला, किंवा त्याचे कार्ड विद्यार्थ्यांच्या हातात देऊन ती कृती आपण घ्यायची आहे. आता बघा, वाक्य दिलेलं आहे आपण, रविता शाळेत गेली, काय करणार? टाळी वाजवणार. ती पाटीवर लिहित होती, टाळी वाजवणार. म्हणजे त्याला वाचताना कुठं थांबायचं आहे आणि वाचन कसं करून घ्यायचं हे आपल्याला ते लक्षात येईल आणि दर्शवता येईल. आता पुढचं वाक्य बघा, आई मला पाणी दे ना. मग याच्यामध्ये कोणते कोणते विरामचिन्ह आलेले आहेत? स्वल्पविराम पण आला आहे आणि उद्गारवाचक चिन्ह पण आलेलं आहे. मग स्वल्पविरामाला आपण काय करणार? हात वरती करणार. आणि उद्गारवाचकसाठी आपण वेगळी कृती करूया. अशा पद्धतीने त्याचं वाचन आपल्याला करून घेता येईल. आता पुढचं बघा, तू आज शाळेत जाणार का? अशा पद्धतीने विरामचिन्ह कोणतं येईल इथं? प्रश्नवाचक चिन्ह. मग प्रश्नवाचक चिन्हासाठी आपण कोणती कृती घेणार आहोत? कोणते हावभाव करणार आहोत? म्हणजे आपण कधी पण कोणालाही काय विचारायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर कशी कृती करतो? म्हणून आपण तिथं काय केलंय? अशी खूण केलेली आहे. अशा पद्धतीने वरील कृतीच्या माध्यमातून वाचन कौशल्य अंतिम स्तर साध्य करू शकतो, आपले विद्यार्थी आणि शाळा निपुण करू शकतो. अजून नाविन्यपूर्ण कृती समजून घेण्यासाठी पुढील कृती मालिकेच्या व्हिडिओत आपण भेटूया. तर चला, एकत्रित प्रयत्नातून आपण आपल्या मुलांना निपुण, आत्मविश्वासू आणि सक्षम बनवूया. धन्यवाद.